जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। अंबरनाथ येथे ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न। मान्यवरांची उपस्थिती अंबरनाथ येथील सर्कस मैदान परिसरातील भीमराव इंगोले यांच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। ध्वजारोहणाच्या या मुख्य सोहळ्याला अंबरनाथच्या नगराध्यक्ष सौ. करंजुळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। त्यांच्या हस्ते आणि उपस्थितांच्या साक्षीने ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेला हा सोहळा अत्यंत नेटका आणि देशभक्तीचा संदेश देणारा ठरला। मध्ये आपला देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झालेले आहेत। आम्हाला अजूनही आम्ही पारतंत्र्यात आहोत असं आम्हाला कधी कधी वाटतं। त्या बेसिक जे प्रॉब्लेम आहेत ते अजूनही आम्हाला मिळाले नाहीत। अजूनही रोटी, कपडा और मकान या 3 प्रश्नांमध्येच आम्ही गुंतून पडलेलो आहोत। आम्हाला जातीचे दाखला मिळत नाही। इंग्रजांनी आम्हाला 1871च्या गुन्हेगारी कायद्यामध्ये आम्हाला समाविष्ट केलेला आहे आणि आमच्याकडे जातीचे दाखले मिळू शकत नाहीत ही हायकोर्टाने आम्हाला सांगितलेलं आहे। तरी सुद्धा आम्हाला शासना जातीचे दाखले अजून मिळत नाहीत, ही आमची खेदाची बाब आहे। अजून आम्ही बरेचसे प्रश्न आहेत ते आता इथं सर्कस मैदानावरचे जी मला वाटतं 20 वर्षापासून इथं राहत आहेत, पण ते स्वतःचे घर त्यांना मिळत नाहीत। ते आम्हाला वारंवार आम्ही शासनाला निवेदने दिलेले आहे, सगळ्या सरकारलाही सांगितलेलं, पण आमच्या वेदना, आमचे प्रॉब्लेम्स कधी ऐकायला कोण तयार होत नाहीत। पण आताच ताई येऊन गेल्या, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यांचा धन्यवाद मानतो आम्ही आणि असं सहकार्य त्यांचा आम्हाला लाभेल। आणि परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।